इयत्ता 5वी स्कॉलरशिपचा आजचा घटक शेकडेवारी. आज आपण काय शिकणार आहे? शेकडेवारी. शेकडेवारी म्हणजे काय हे आपल्याला आज बघायचं आहे. आपण अपूर्णांक सगळ्यांचे शिकलोय, दशांश अपूर्णांक शिकलोय आपण, हे नाही. अपूर्णांक कसे असतात? 2/4, 3/7 हे झाले अपूर्णांक. आणि ज्या वेळेला छेद 10 असतो किंवा छेद 100 असतो त्यावेळेला आपण काय केला? एक शून्य होता म्हणून आपण काय करतो? एक घर सोडून दशांश चिन्ह देतो. म्हणजे 2/10 ची किंमत किती येते रे? एक घर सोडून आपण दशांश चिन्ह देणार 0.2. बरोबर. समजा इथं जर 34/10 असतं तर किंमत काय येईल आपली? 3.4. त्याची किंमत किती येते आपली? 3.4. तसं छेद 100 असेल तर आपण काय करतो? दोन उड्या मारतो. म्हणजे दोन घर सोडून दशांश चिन्ह देतो. माहिती नाही? जसं समजा 424/100. मग आपण काय करतो? दोन घर सोडून दशांश चिन्ह देणार आहे. एक आणि दोन घर सोडून म्हणजे 4.24. बरोबर आहे? हे झाले आपले दशांश अपूर्णांक. म्हणजे या अपूर्णांकामध्ये छेद काय असतो आपला? 10 किंवा 100 असतो. बरोबर आहे? आता आज आपण जी शेकडेवारी शिकणार आहे तो पण एक प्रकारचा अपूर्णांकच आहे. ज्या अपूर्णांकाचा छेद हा नेहमी 100 असतो. कसला अपूर्णांक आहे शेकडेवारी? म्हणजे ज्याचा छेद हा नेहमी काय आहे? 100 आहे. परीक्षेमध्ये बघा आपण म्हणतो मला 70% गुण मिळाले. काय म्हणतो आपण? मला 70% गुण मिळाले. 70% म्हणजे काय? तर 70% म्हणजे 100 पैकी मला 70 मार्क मिळाले. अर्थ काय होतो या 70%चा? 100 पैकी 70. जसं आपण म्हणतो ना अपूर्णांकामध्ये 2/4 म्हणजे काय? 4 पैकी 2. तसा 70% म्हणजे हे टक्के जे आहे हे चिन्ह आहे आपलं शेकडेवारी दर्शवण्याचं. हे काय आहे? चिन्ह. एक चिन्ह आहे ज्याला आपण टक्के म्हणतो. आणि 70% दिले म्हणजे हा काय आहे? 100 पैकी 70 भाग आहे. हा असा अपूर्णांक आहे. आलं लक्षात? मग आता सांगा मला जर 35% लिहिलं तर 35% चा अर्थ काय रे? 100 पैकी 35%. 100 पैकी 35%. 35 म्हणजे 35%. बरं आहे की नाही? समजा 82% म्हणलं तर त्याचा अर्थ काय? 100 पैकी 82. बरोबर. आता हे शेकडेवारी शिकायची कशासाठी? हे टक्के आपण कुठं वापरतो बघा. एखादा दुकानदार म्हणतो मला 100% नफा झाला, मला 50% तोटा झाला, म्हणतो की नाही? आपल्याला कळतं काय 50% म्हणजे काय? प्रत्येक वेळेला त्या व्यापाऱ्याची जी उलाढाल असते की नाही, ती उलाढाल म्हणजे पैशांची जी देवाणघेवाण असते. तो एखाद्या ठिकाणावरून माल विकत आणतो, मग तो माल आपल्याला विकतो, तर तो दरवेळेला एका ठराविक किमतीचाच माल आणतो का रे? नाही. तो काय करतो? कधी 10 लाखाचा आणत असेल, कधी 5 लाखाचा आणत असेल, कधी 25 लाखाचा आणत असेल. आणि विकताना त्याची विक्री झाल्यानंतर त्याला मिळणारा जो पैसा आहे त्यातनं, तो त्याला मिळणारी जी विक्रीची किंमत आहे ती पण प्रत्येक वेळेला वेगवेगळी असेल. मग तो जो त्यातला जो फरक आहे तो फरक ठरवतो कसा? तर त्यासाठी हे शेकडेवारी वापरली जाते. तो जेव्हा आपल्याला म्हणतो मला 50% तोटा झाला म्हणजे प्रत्येक 100 रुपयाच्या मागं मला 50 रुपये कमी मिळाले. म्हणजे माझी 100 रुपयाची वस्तू असेल तर माझी ती 50 रुपयालाच विकली गेली आणि 50 रुपयाचं माझं काय झालं? नुकसान झालं, माझा तोटा झाला. तो म्हणतो मला 200% नफा झाला. 200% म्हणजे काय? म्हणजे 200% म्हणजे कसं लिहितो रे? 200% म्हणजे कसं लिहिणार आपण? 200
100 रुपयाची असेल तर मला 200 रुपये तिथे मिळाले. 100 रुपयाच्या वस्तूला मला किती रुपये मिळाले? 200 रुपये मिळाले. असं सरासरी काढली जाते आणि त्याला आपण म्हणतो शेकडेवारी. समजलं की शेकडेवारी आज कुठे कुठे असते? आता आपण पाहिलं नफा तोटा सांगताना वापरली जाते. जेव्हा आपल्याला एखाद्या प्रॉपर्टीचं डील करायचं असतं, एखादी प्रॉपर्टी जागा वगैरे खरेदी करायची असते, हा, तर ते जे डीलर असतात की नाही ते त्यांचं कमिशन घेतात बघा. गाडी विकायची असते, गाडी खरेदी करायची असते. आपण एखाद्या माणसाकडे गेलो की तो म्हणतो मी तुम्हाला चांगली गाडी मिळवून देईन, मी तुम्हाला चांगली जागा मिळवून देईन, मी तुम्हाला चांगलं घर मिळवून देईन, पण त्याच्या बाबतीत माझं एवढं टक्के कमिशन राहील. 3% कमिशन. 3% कमिशन म्हणजे काय? जर तुम्हाला 100 रुपयाला ती वस्तू मिळत असेल तर त्यातले 3 रुपये माझे. मी 3% कमिशन घेणार म्हणजे काय घेणार? तुमच्या प्रत्येक 100 रुपयाला मी 3 रुपये मला घेणार. मग आता आपण काय करूया की शेकडेवारी शिकूयात. अजून एक फायदा काय बघा शेकडेवारीचा. जसं कधी कधी आपण काय करतो, आंबा, केळं, सफरचंद यांची एकमेकाशी तुलना करू शकतो का आपण? नाही. हे सगळे काय आहेत? वेगवेगळे आहेत. तसं समजा वेगवेगळ्या संख्या दिल्या असतील आणि त्यांच्यामध्ये जर आपल्याला तुलना करायची असेल तर ती तुलना करणं आपल्याला फक्त आणि फक्त या शेकडेवारीनंच सोपं जातं. ती तुलना कशी करायची ते पण आपण आज शिकणार आहे. आपण स्वाध्याय सोडवण्यापूर्वी एक उदाहरण बघूयात. त्यांनी सरावासाठी दिलेलं. प्रश्न काय आहे? 4/5 17/20 16/25 आणि 31/50 हे 4 वेगवेगळे अपूर्णांक आपल्याला दिलेले. काय केलंय? हे 4 वेगवेगळे अपूर्णांक आपल्याला दिलेले आहेत आणि विचारले यातला सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. मग आता हे आपण एवढे 20 तुकडे करणार, मग त्यातले 17 भाग रंगवून बघणार, 50 तुकडे करणार, मग त्यातले 31 भाग रंगवून बघणार, असं खेळत बसणार का? नाही. मग त्यासाठी आपण काय करणार आहे? इथं शेकडेवारीचा वापर करणार. कशी वापरायची शेकडेवारी बघा. मुळात हे असं दिलेलं असताना त्याचा शेकडा टक्क्यामध्ये कसं रूपांतर करायचं, तर काय करायचं? हे जे आहे 4/5 याला डायरेक्ट गुणिले 100 करायचं. काय करायचं? डायरेक्ट गुणिले 100 करायचं. म्हणजे त्याचं उत्तर जे येतं ते कशामध्ये असतं? शेकड्यामध्ये असतं, टक्क्यामध्ये असतं. मग आता इथं बघा 5 ने भाग लावला आपण. आता हे काय आहे? 4/5 गुणिले 100 म्हणजेच काय आहे? हे 4 गुणिले 100/5 आहे. बरोबर आहे की नाही? आता इथं गुणाकार आहे, मग मी काय करते? 5 ने भाग लावते. 5 एके 5. 100 ला भाग जातो की नाही? 5 दुनी 10 आणि शून्याला भाग लागला शून्याचा. बरोबर आहे की नाही? हा. मग आता किती झालं हे? आता काय राहिलं? 4 गुणिले 20 म्हणजे 4 शून्य 0 आणि 4 दुनी 8. मग हे किती टक्के झाले? 80%. 80% झाले. तसं आपण पुढचे काढूया. 17/20 टक्के काढण्यासाठी काय करणार आपण? डायरेक्ट गुणिले 100. मग आता हे असं न म्हणता मी डायरेक्ट भाग घालवते. शून्याला 0 गेला, बेके बे बे पंचे 10 म्हणजे काय आलं? 17 गुणिले 5. 17चा पाढा म्हणलो आपण. 17×5 85. बरोबर आहे? मग हे किती टक्के झाले? 85%. 85% झाले. पुन्हा काय आहे? 16/25. आता इथे लिहूयात आपण 16/25. त्याला काय केलं आपण? गुणिले 100. आता 25च्या पाड्यामध्ये आणि 25 100. मग आता काय झाले? 16 गुणिले 4. 16चा पाडा म्हणा. 16/64. 64%. बरोबर आहे? आणि शेवटचा अपूर्णांक काय आपला? 31/50. 31/50 गुणिले काय करणार आपण? 100. टक्केवारी काढताना काय करायचं? फक्त त्याला गुणिले 100 करायचं.
म्हणजे आता काय झालं हे 31 गुणिले 2 बेक बे. आणि बे त्रिक 6 म्हणजे हे किती टक्के आले 62 आता सांगा बरं कुठले मोठे आहेत कुठले जास्त आहेत 85 85% जास्त आहे म्हणजे कोणता अपूर्णांक सगळ्यात मोठा आला 1720 आला बरोबर चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पहा आपला प्रश्न काय सुजयला मराठीत 75 पैकी 60 गुण लिहून देऊ आपण वाचत वाचत मराठीमध्ये 75 पैकी 60 कसं लिहिणार आहे 75 पैकी 60 कसं लिहिणार 75 कुठे लिहिणार खाली छेदामध्ये 75 पैकी 60 गुण मिळाले गणितात 40 पैकी 36 गुण मिळाले 40 पैकी 36 गुण मिळाले विज्ञानात 50 पैकी 3 गुण मिळाले 50 पैकी 50 पैकी 3 30 गुण मिळाले 30 आणि इंग्रजी विषयात 100 पैकी 75 गुण मिळाले 100 पैकी 75 गुण मिळाले तर त्याला कोणत्या विषयात सर्वात जास्त गुण मिळाले आता बघा पेपर सगळे एकाच मार्काचे होते का नाही पेपर कसे होते वेगवेगळ्या मार्कांचे होते आणि त्याचा आपल्याला तुलना करायला सांगितली मग आपण इथं काय करणार आहे शेकडेवारीचा वापर करणार आहे म्हणजे आधी आपल्याला काय करावं लागेल 75 पैकी 60 म्हणजे किती टक्के पडले 40 पैकी 36 म्हणजे किती टक्के पडले 50 पैकी 30 म्हणजे किती टक्के पडले आणि 100 पैकी 75 म्हणजे किती टक्के पडले हे आपण आधी काय करणार आहे टक्केवारी काढून घेणार आहे टक्केवारी काढताना आपण काय करतो डायरेक्ट गुणिले 100 करतो आता बघा 75 25 च्या पाड्यात येते की नाही 25 एके 25 25 दुनी 50 25 त्रिक 75 आणि इकडे भाग लावा 25 चौक 100 बरोबर आहे आता काय करायचं आपल्याला 3 ने 60 ला भाग जातो की नाही 3 च्या कसोटीनुसार आपल्याला माहिती आहे अंकांची बेरीज जर 3 च्या पटीत असेल तर त्याला 3 ने पूर्ण भाग जातो म्हणजे 3 एके 3 3 दुनी 6 आणि 3 शून्य 0 मग आता राहिलं काय इथे फक्त 20 गुणिले 4 राहिलं म्हणजे 20 चौक 80% त्याला मराठीत 75 पैकी 60 मार्क पडले म्हणजे किती टक्के पडले त्याला 80% पडले आता गणितात त्याला 40 पैकी 36 म्हणजे किती टक्के काय केलं गुणिले 100 केलं किती आलं बघा शून्याला शून्य गेले आता याला दोनांनी भाग जातो 4 च्या पाड्यात 10 काही येत नाही हा पण 4 च्या पाड्यात 36 येतं ना रे मग आपण काय करू डायरेक्ट 36 ला भाग लावूया 4 एके 4 आणि 4 नवे 36 मग या सगळ्यांचं राहिलं काय 9 गुणिले 10 म्हणजे किती टक्के झाले 90% झाले बरोबर आहे पुढं 50 पैकी 30 याचे टक्के काढायचे म्हणजे काय करणार गुणिले 100 शून्याला शून्य गेले 5 एके 5 5 दुनी 10 मग आता याचा गुणाकार करा काय राहिली तर 30 गुणिले 2 राहिलं म्हणजे 30 दुनी 60% बरोबर आहे आणि आता 100 पैकी 75 म्हणजे किती टक्के त्याला गुणिले 100 करायची गरज आहे का आपल्याला नाही कारण टक्के म्हणजे काय असतं 100 पैकी किती इथं ऑलरेडी 100 पैकी 75 आहे म्हणजे हे किती टक्के झाले 75%. मग सांगा बरं सगळ्यात जास्त मार्क त्याला कोणत्या विषयात मिळाले गणितामध्ये मिळाले बरोबर चला आता पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न बघा 400 ग्रॅम हे 2 किलोग्रॅमच्या किती टक्के आहे काय विचारले 400 ग्रॅम हे 2 किलोग्रॅमच्या किती टक्के आहे बघा आता 400 ग्रॅम हे ग्रॅम दिले आणि हे काय दिले किलोग्रॅम दिले आपल्याला काय करावं लागेल
म्हणजे काय विचारलं आपल्याला 2 किलोग्रॅम पैकी 400 ग्रॅम म्हणजे किती टक्के विचारलंय. याची टक्केवारी काढायची आहे. टक्केवारी काढतो म्हणजे आपण काय करतो गुणिले 100 करतो. आता हे आणि हे वेगळं होतं मग मी इथं काय करणार आहे किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये लिहिणार आहे. म्हणजे काय झालं हे आपलं 400 ग्रॅम भागिले 2000 ग्रॅम गुणिले 100 बरोबर आहे. आता इथे या शून्याला शून्य गेले, ह्या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला. किती राहिलं 40 भागिले 2 भाग लावा बरं. बेगे बे इथं बेदुनी 4 आणि बेशुनी 0. मग उत्तर किती आलं तुमचे किती टक्के आले ते 20%. म्हणजे 2 किलोग्रॅम पैकी 400 ग्रॅम म्हणजे किती टक्के 20%. हा चला पुढचा प्रश्न बघा. 9900 चे 9% म्हणजे किती. आता पहा 9900 म्हणजे किती हे असं आलं. हा याचे 9% म्हणजे किती ते म्हणजे आपण काय करणार याला गुणिले 9/100. हा आता गुणाकार केला काय होतं शून्याला शून्य गेले, ह्या शून्याला हे शून्य गेले. मग किती आलं उत्तर बघा. शून्याला शून्य गेल्यानंतर राहिलं काय आपलं 99 गुणिले 9 म्हणजे 9 ने गुणायचं आहे. मग आपण आधी 9 ला गुणलं 99 81 1 पंचाले 8 99 81 81 आणि 8 किती 89 म्हणजे उत्तर किती आलं आपलं 891. 9900 चे 9% म्हणजे 891 बरोबर आहे. म्हणजे कळलं एखाद्या किमतीचे किती टक्के काढायचे तेव्हा काय करायचं फक्त त्याचा गुणाकार करायचा. पुढचा प्रश्न बघा. उत्कर्ष सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला 2240 सभासदांपैकी किती सभासद आहेत 2240 एकूण सभासद आहेत. त्यापैकी 35% स्त्रिया भागधारक सर्वसाधारण सभेला उपस्थित होत्या. स्त्रिया किती होत्या 35%. जर सभेला 100% भागधारक उपस्थित असतील तर संस्थेच्या सर्वसाधारण सभेला किती पुरुष भागधारक उपस्थित होते. भागधारक म्हणजे ज्यांचे शेअर्स असतात. हा मग त्यांनी काय सांगितलं एकूण सभासद किती आहेत 2240 आणि ते जे काही शेअर्स असणारे सभासद होते म्हणजे जे भागधारक होते ते 100% उपस्थित होते. 100% म्हणजे सगळेच्या सगळे उपस्थित होते. त्यात 35% स्त्रिया होत्या बरोबर आहे. तर 100% ला 35% काय होत्या स्त्रिया होत्या. मग किती पुरुष उपस्थित होते विचारले. किती पुरुष उपस्थित होते. आता बघा 100% उपस्थित होते म्हणजे स्त्रिया आणि पुरुष सगळ्यांचे मिळून 100% झाले की नाही आहे की नाही. मग आपल्याला स्त्रियांची टक्केवारी दिलेली आहे मग त्याच्यावर आपण पुरुषांची टक्केवारी काढू शकतो की नाही. काय करणार आपण 100 वजा 35 म्हणजे किती राहिले 65% पुरुष झाले बरोबर आहे की नाही. पुरुष किती झाले मग 100 मधल्या 35% जर स्त्रिया असतील तर पुरुष किती झाले 65% झाले. पण आपल्याला काय विचारलंय किती पुरुष उपस्थित होते. किती टक्के नाही विचारलं. प्रश्न काय आपला किती पुरुष उपस्थित होते. आपल्याला तो आकडा काढायचा आहे. कसा काढणार 2240 चे 65% म्हणजे काय गुणिले 65/100 बरोबर आहे. मग इथे काय केलं शून्याला शून्य गेला. आता इथं 5 आहे शेवटी म्हणजे या संख्येला 5 नी भाग जातो 10 ला पण 5 नी भाग जातो. मग आपण 5 नी भाग घालूया आधी. 5 दुनी 10 खाली भागले तर वर पण भागलं. 65 ला 5 नी भागले तर किती येतं बघा 5 एके 5 7 आणि 5 गेल्यावर 1 शिल्लक राहिला. वरचा 5 उतरून घेतला झाले 15 5 3 15
15 म्हणजे 13 पंचे 65. आता 2 नी इथं भाग जातो की नाही? या अंकाच्या शेवटी काय संख्येचा 4 आहे म्हणजे 2 नी इथं भाग जाणार आहे. बेद के बेद, बेद के बेद, बेद के बेद, बेदुनी 4. मग शिल्लक काय राहील आपला 112 गुणिले 13 छेद 1 आहे म्हणजे तो लिहायची गरज आहे का आपल्याला? नाही. बघा उत्तर किती येतं? 13 दुनी 26, 6 हातच्याले 2, 13 एके 13 आणि 2 1505 हातच्याला 1, 13 एके 13 आणि 1 14. म्हणजे 65% म्हणजे एकूण किती पुरुष उपस्थित होते तिथं? 1456 पुरुष त्या सभेला उपस्थित होते. पुढचा प्रश्न बघा. मंदार त्याच्या दरमहा 15,000 प्राप्तीतील, प्राप्ती म्हणजे त्याला मिळकत आहे त्याची, महिन्याअखेरीला जो पगार म्हणतो आपण मिळतो ती मिळकत आहे त्याची. 15,000 प्राप्तीतील 1% रक्कम आवर्ती ठेव योजनेत गुंतवतो तर तो त्या योजनेत किती रक्कम गुंतवतो? काय सांगितलंय त्याचा पगार किती आहे? 15,000. त्या 15,000 तो किती रक्कम गुंतवतो? 1%. 1% म्हणजे किती झाली? मग आपण काय करणार? त्या 1% नी म्हणजे 100 पैकी 1 नी डायरेक्ट ह्या संख्येला आपण काय करणार आहे? गुणणार. मग शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले, किती राहिली रक्कम? हे काय आहे? 150 गुणिले 1 म्हणजे किती रुपये गुंतवतो तो दर महिन्याला? 150 रुपये. 150 रुपये तो गुंतवतो. पुढचा प्रश्न बघा. शबनमने तिच्या जवळ असलेल्या चॉकलेट पैकी 15% चॉकलेट जोसेफला दिली तर तिने जोसेफला 30 चॉकलेट दिली असती तर शबनम जवळ एकूण किती चॉकलेट होती? शबनमने किती टक्के चॉकलेट दिली जोसेफला? 15% चॉकलेट दिली. 15% म्हणजे 100 पैकी 15. बरोबर आहे. आणि 15% दिली म्हणजे तिने किती दिली म्हणून सांगितलंय? 30 चॉकलेट दिली म्हणून सांगितले. बरोबर आहे. मग शबनमकडे एकूण किती चॉकलेट होती? म्हणजे समजा शबनमकडे जर x इतकी चॉकलेट असतील तर त्या x चे 15% म्हणजे 30. बरोबर आहे. तिने x च्या 15% दिली. 15% दिली म्हणजे किती दिली? 30 दिली. आणि आपल्याला ह्या x ची किंमत काढायची आहे की नाही? मग आपण काय करणार का? आपण काय करूया? ह्याला हे सगळं गुणिले ते तिकडे गेल्यावर काय होईल? भागिले होईल. म्हणजे x बरोबर मी फक्त x इकडे शिल्लक ठेवलं, ही संख्या ही सगळी काय केली तिकडे पाठवली, इकडे गुणिले होतं. इकडे आल्यानंतर काय होणार आहे? हे पहिलं 30 आहे तसं आहे, ह्या गुणिलेचं काय होणार आहे? भागिले 15/100. आता मला सांगा भागिले म्हणजे काय असतं अपूर्णांकामध्ये? उलटून गुणिले करतो. म्हणजे काय झालं? ह्याला काही छेद आहे का? नाही. म्हणजे याचा छेद काय आहे? 1 आहे. आणि या भागिलेचा आपण उलटून गुणिले करणार म्हणजे वर काय लिहिणार? 100 आणि खाली 15. छेद आला त्याचा 15. बरोबर आहे. आता 15चा पाडा होणार आहे 15 एके 15, 15 दुनी 30. बरोबर आहे. आता इथे छेद 1 आहे. छेद 1 लिहायची गरज असते का आपल्याला? नाही. मग वर काय राहिलं? 2 गुणिले 100. 100चा पाडा म्हणा बरं. 100 एके 100, 100 दुनी 200. किती हुशार आहे तुम्ही. तुम्हाला 100चा पण पाडा येतो बघा बरं. म्हणजे तिच्याकडे किती चॉकलेट होती? 200. शबनमकडे 200 चॉकलेट. हा बरं. चला पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न काय पहा. 300 रुपयांच्या 35% पेक्षा 150 रुपयांचे 60% कितीने कमी असतात? प्रश्न काय आहे पहा. 300 रुपयाचे 35% याच्यापेक्षा 150 रुपयांचे 60%.
त्याच्यापेक्षा हे कितीने कमी आहे? बघा मग 300 चे 35% म्हणजे काय करणार आपण? 300 गुणिले 35 छेद 100. शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले, काय राहिलं आपलं? आता डायरेक्ट 3 गुणिले 35 करा बरं गुणाकार. 3 पाची 15, 5 हाताला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10. 105. म्हणजे 300 चे 35% म्हणजे किती? 105. तसे 150 चे 60% म्हणजे काय? 150 गुणिले 60% म्हणजे काय? 60 छेद 100. या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला. आता इथे छेद 1 आहे म्हणजे काही तो लिहायची गरज नाही. डायरेक्ट उत्तर काय आलं आपलं? 15 गुणिले 6. 15 संख्या 90. मग आपल्याला काय विचारलंय? 150 चे 60% हे 300 च्या 35% पेक्षा कितीने कमी आहे? म्हणजे 90 105 पेक्षा कितीने कमी आहे? आपल्याला काय करायला लागेल? त्याची वजाबाकी करावी लागेल. 105 वजा 90 किती आले? 15 आले. म्हणजे काय की 150 रुपयाचे 60% हे 300 रुपयाच्या 35% पेक्षा 15 रुपयांनी कमी आहे. आता पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य म्हणजे काय? चुकीचे. पहिलं विधान काय दिले पहा? 100 चा शेकडा 20. 100 चा शेकडा, शेकडा म्हणजे टक्के 20. दुसरं विधान दिलंय 200 चा शेकडा 10. 200 चा शेकडा 10. तिसरं विधान आहे 400 चा शेकडा 5 बरोबर 20. यांच्या पण किती दिले? 100 चा शेकडा 20 बरोबर 20. 200 चा शेकडा 10 बरोबर 20. आणि चौथं विधान आहे आपलं 300 चा शेकडा 10 बरोबर 20. आता हे 4 विधानं दिले आणि यातलं असत्य कोणतं आहे म्हणजे चुकीचं कोणतं आहे विचारले. मग असत्य कोणतं विचारलं? चुकीचं विचारलं म्हणजे 3 बरोबर असणार आहे आणि कुठलं तरी हे चुकीचं असणार आहे. मग आपण काय करूया? ओळीने एक एक सोडूया. पहिला बघू 100 चा शेकडा 20 म्हणजे 100 चे 20% म्हणजे काय? 100 गुणिले 20 छेद 100. 20% म्हणजे 100 पैकी 20. आता इथे 100 एके 100, 100 एके 100 म्हणजे उत्तर किती आलं? 20 आलं. म्हणजे हे वाक्य बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. पुढे विचारले 200 चा शेकडा 10. 200 चा शेकडा 10. शेकडा 10 म्हणजे 10% म्हणजे काय? 10 छेद 100. आता इथे शून्याला शून्य गेले, किती राहिलं? 10 दुनी 20. बरोबर आहे का? बरोबर आहे. पुढे 400 चा शेकडा 5 म्हणजे 400 चा 5% 5% म्हणजे 5 छेद 100. शून्याला शून्य गेले, किती राहिलं? पाऊण 20. बरोबर आहे का? बरोबर आहे. आता हे तिन्ही वाक्य बरोबर आहे म्हणजे आपला चौथा पर्याय हा आपोआपच काय असणार आहे? चुकीचा असणार आहे, असत्य असणार आहे. ऐकले? तरी पण करून बघायचं का आपण? म्हणजे 300 चे शेकडा 10 म्हणजे 10%. 10% म्हणजे काय? 10 छेद 100. शून्याला शून्य गेले, 3 10 म्हणजे चौथं विधान कसं आहे आपलं? असत्य. पुढचा प्रश्न बघा. 20% चे 60%. 20% चे 60% म्हणजे किती?
20% म्हणजे किती रे? 20 भागिले 100. 20% म्हणजे किती? 20 भागिले 100 किंवा आपण म्हणतो 100 पैकी 20. आणि याचे 60% काढायचे. 60% म्हणजे किती? 100 पैकी 60. याचे काढायचे म्हणजे याला आपण डायरेक्ट काय करतो? गुणिले करतो. आता करा गुणाकार. या शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला. मग राहिलं काय? अंशांशाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार. अंशाचा गुणाकार काय आला? बेसक 12. छेदाचा गुणाकार काय आला? डायरेक्ट 100 आला. म्हणजे उत्तर काय लागलं? 12/100. किंवा ह्याला आपण काय म्हणू शकतो? 12%. 20%चे 60% म्हणजे किती टक्के? 12%. हा. थँक्यू.